ताली ताली हाँ विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माथा ऐसा भक्तांचा अंकित लघे तैसिला विप्रेत निष्काम निराळा गोपीला वीला चाला ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसीला विप्रेत तुका भले आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विपरीत विढाला विढाला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसिला विपरीत पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे पांडुरंगा पोटाने
बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी दाव घाली आई दाव घाली धाव घाली आता पाह तेच काही धीरा नाही माझ्या पोटी झालो वियोग हिनपोटी सेवे लागी सेवक झालो तुमच्याला घालो निज चरण अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावेर आइए महाराज बिराजिए आइए महाराज बिराजिए जयाची केली स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण त्याची बंधूशी चरण श्री गुरु ते नमस्कार आता हलवू नका बरोबर आता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावे प्रीत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु देव निवासी महाराष्ट्र भूषण श्रीमद तुकोबराय यांचा काळ्याच्या प्रसंगातील महत्वाचा आणि उत्कृष्ट असा अभंग आजच्या या काळ्या प्रसंगी निवडलेला आहे विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा असून अभंग मला वाटते सर्वांच्या पाठीत असेल फक्त कीर्तनकार सोडून ऐक ना वाचून नाही तरी पण ऐकून कानावरती असतो कानपाठ अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणे गरजेचं आहे कारण कार्यक्रम जरी आपला असेल तरी कीर्तन करायला परिहार हा द्यावाचा लागतो स्वानंद सुख निवासी परमपूज्य सद्गुरु वैकुंठवासी मोरेमारी यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु दादा महाराज मोरेमावली यांच्या मार्गदर्शनाखाली बाळ गोपाळ भजन मंडळ आणि रायगड किंडा मंडळ यांच्या विद्यमाने सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्त चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी चालू आहे या वर्षाची आजची ही शेवटच्या दिवसाची काळ्याच्या प्रसंगाची कीर्तनरूपी सेवा
आपल्या सर्वांच्या प्रेमापोटीच ना का जबरदस्ती आहे? प्रेमापोटी माझ्यासारख्या पामाराकडे आलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असू दे बाबा, कारण मी इथे घडलो, हे फेटा बांधण्याचं भाग्य आम्हाला इथून लाभलं. त्याच्यामध्ये आमचे पवार साहेब असतील, सालेकर साहेब असतील, आमचे मार्गदर्शक कृष्णा महाराज मोरे असतील, या ठिकाणी नारायणदादा आहेत, त्यांचे सर्व सहकारी, आमचे विजय पवार असतील, आमचे रामचंद्र पाटील, अनेक सर्व, मी कधी कोणाची नावं घेत नाही पण आता आपलेच आहेत सर्व. बाळगोपाळ भजन मंडळ आणि रायगड क्रीडा मंडळ म्हटलं आपण सर्वजण आलो की नाही? सर्वांनी हे असं कार्य करत असताना बाबा खूप अट्टास करावा लागतो, त्याच्यानंतर हे निर्माण होतं. विडाला विडाला आणि म्हणून या मंडळीने अट्टास केला आणि त्याचं भाग्य आम्हाला भेटते आज. आणि यांचं मानावं तेवढं धन्यवाद कमी झाले. विडाला विडाला या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन घेतो आणि मी आजच्या सेवेला सुरुवात करतो, कारण जवळजवळ वाजले 11 ना, 11 वाजले ना. मला टायमिंग सांगा, संपवायचं किती वाजता? काळ्याच्या प्रसंगाला 2-2.5 तास लागतात महाराज, बरोबर ना? रात्रीचे कीर्तनकार जर 2-2 तास घेऊ शकतात तर आम्ही का नको घेऊ? आहे का नाही? आपली गाडी जरी लेट सुटली असेल तर टायमामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपण. आळंदीकर संगीत विशारद पदवी प्राप्त झाली बरं का, परीक्षा पास झाले ते. राजू महाराज सर टाळी वाजवा. आमचे मिलिंद महाराज असतील, वासुदेव, सर्वच मंडळी या ठिकाणी, ज्येष्ठ कीर्तनकार आमचे तुकाराम महाराज हे देखील या ठिकाणी आम्हाला श्रवण करण्याकरता आहेत. आमचं भाग्य आहे. मार्गदर्शक आहेत, कारण मागे पुढे रुवा राही संभाळीत. म्हणून आपल्या सर्वांचं दर्शन घेतो आणि सेवेला सुरुवात करतो. विडाला वारकरी संप्रदायामध्ये अनेक कीर्तन आणि काळ्याचं कीर्तन याला विशेष महत्व आहे बरं का. काही लोक म्हणतात की आज आमचा सप्ताह काय झाला, काळ्याचं कीर्तन झालं की सप्ताह संपला. सप्ताह संपला? सप्ताह कधी संपत नसतो. सप्ते करणारे संपले, सप्ते करणारे संपले, पण सप्ताह कधी कधी संपत नाही. ज्या दिवशी काळ्याचं कीर्तन झालं त्या दिवशी आपल्या सप्ताहाला पूर्णत्व प्राप्त झाला. विडाला विडाला सोनं काय सोनं आता किती 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 हजार तोळा आहे? थोडा याचा बेस कमी करा जरा. 60 का 63 आहे. ते तयार कधी होतं त्याला कस द्यावं लागतात. कस सोन्याला शेवटचा कस लागला, 16वा कस लागला की सोनं पूर्ण होतं. तो पण पूर्ण होत नाही. ते आवाज वाढवा, बेस कमी करा. नदी प्रवाह रूपाने वाहत जाऊन समुद्राला मिळणे म्हणजे पूर्ण होणे. समुद्र मापम परेशंती अद्वत. वाहत जाऊन समुद्राला मिळाली ती पूर्ण झाली. यज्ञ काय, यज्ञाची आहुती पूर्ण झाली, यज्ञ पूर्ण झाला. मंदिर आणि मंदिराचाच असणारा कळस, जोपर्यंत मंदिराच्या शिखरावरती कळस लागत आहे तोपर्यंत मंदिर पूर्ण नाही. विडाला विडाला त्याचप्रमाणे 1.5 दिवसाचा सप्ताह असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, काळ्याचं कीर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. विडाला विडाला मंदिराला कळस जसा शोभीने आहे तसा सप्ताहाला काळ्याचं कीर्तन शोभीने आहे. विडाला विडाला आणि म्हणून आजच्या या काळ्या प्रसंगी
भगवंताच्या नामाचे चरित्राचं वर्णन करायचं बरं का. चरित्र ते उच्चारावे केळे देवे गोकोडे बरे का. या भूतलावर भगवान परमात्म्याने अनेक अवतार धारण केले, अनेक अवतार. अनाथ अवतार घेसी भक्ता कारले, घेसी भक्ता कारले. अवतार अवताराच्या राशी म्हटलं बाबा बरं का. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. भागवतामध्ये देवाचे 24 अवतार सांगितले, संत माळिकेमध्ये त्याचे 10 प्रकार सांगितले, पुन्हा गर्ग संहितेमध्ये त्याचे 6 प्रकार सांगितले. अंश अंशांश आवेश कळा पूर्ण आणि परिपूर्णोत्तम असे 6 अवतार सांगितले. पुढचे 4 सोडा, नंतरचे 2 अवतार आहेत ना, पूर्ण आणि परिपूर्णोत्तम. भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार हा पूर्ण आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण बरे का. दोन्ही देवांच्या अवतार कार्यामध्ये थोडीशी भिन्न भिन्नता आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार कधी झाला? भर दुपारी उन्हाच्या कडाकामध्ये. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कधी झाला? रात्री 12 वाजता. प्रभू रामचंद्राचा दुपारी 12 वाजता. भगवान श्रीकृष्णाचा कधी झाला? रात्री 12 वाजता भर पावसामध्ये. प्रभू रामचंद्राच्या अवतार कार्याच्या एक वचनी, एक पत्नी, एक वाणी. स्वतंत्र नाही. प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य हे स्वतंत्र नाही, परतंत्र आहे. बोलिले वाल्मिक तैसेची बिंदास म्हणा तुम्ही. कीर्तनकार आपला आहे असू देवा, बिंदास म्हणायचं. अरे का स्वर नसला, अरे का आवाज नसला, नाही तयावी न भुकेला येईल तैसा बोलणार, प्रेमाने बोलणार, काही म्हणा बरे का, पण प्रेमाने म्हणा. भाव पाहिजे, देवाला भाव पाहिजे. स्वर बीर काय गरज नाही. वर्तुनी दावीला नामा म्हणे. वर्तुनी दावील, बदलून दावील नाही, वर्तुन दावील. या भारताचं संविधान कोणी लिहिलं? घटना कोणी लिहिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आत्तापर्यंत बदलण्याची वेळच नाही आली, घटनाच अशी लिहिली बरं का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच अशी लिहिली, इथे बदलण्याचा योगच नाही आला. तशी प्रभू रामचंद्राची घटना अशी लिहिली वाल्मिकाने की देवाला सुद्धा बदलता नाही आले. त्याचं फक्त वर्तन करायचंय. आणि म्हणून स्वतंत्र नाही, परतंत्र आहे. भगवान श्रीकृष्णाचा त्याच्या उलट आहे.
स्वतंत्र आहे. का स्वतंत्र आहे? एका शब्दामध्ये उत्तर देतून पुढे निघून जातो. भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्यामध्ये देवाने किती पत्न्या केल्या बाबा? 16,108. आम्हाला दुसरी एक पहिली करताना विचार करायला लागतोय आहे की नाही? पहिली करताना विचार करावा लागतो की नाही? पण देवाला एवढं स्वतंत्र की 16,108 पत्न्या केल्या. याचा अर्थ असा आहे की देवाला स्वतंत्र आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्याचं आज चरित्र उच्चारण करायचं. आचरण नाही करायचं, फक्त उच्चारण करायचं. तसं पाहिलं तर देवाच्या अवतार कार्याला देवाच्या जन्माच्या अगोदरच सुरुवात झाली होती. प्रभू भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्याला त्यांच्या जन्माच्या अगोदरच सुरुवात झाली होती. ज्यावेळी देवकी आणि वसुदेवाचं लग्न झालं त्याच दिवशी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली कंसा, अरे देवकीच्या पोटी जो जन्माला येणारा 8वा मुलगा आहे ना, याच्यापासून तुझा मृत्यू आहे. बरे का? कंस मला राग आला ना. घेऊन खडग माराया धावला, हात तो धरिला. वसुदेवाने हात धरला. अरे म्हटला स्त्री हातीचं पातक लागेल, हिचा काय अपराध आहे? हिच्या पोटी जन्माला येणारा जे 8वा मुलगा आहे त्याच्यापासून तुझा मृत्यू आहे. अरे का टाकले बंदी काड्यामध्ये. कथा बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे. आमच्या नारद मुनींना चिंता पडली, याचं पुण्य कमी करायचं असेल तर काही करावं लागेल. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. काही सांगितलं? वधी बाळकाशी ठेवू नको. म्हटलं वेड्यास, अरे 8वा सांगितलाय. 1 पासून शेवटपर्यंत मोजलं तर 8वाच येतोय. पण 8 पासून उलट मोज ना, पहिला सुद्धा 8वा असू शकतो. कुठला 8वा असेल तुला काय माहितीये? ठेवू नको, मार म्हटले. सांगितलं कोणी? नारद मुनीने. बरं का? त्यावेळेचं तत्वाचं भांडण होतं बाबा. त्यावेळी एकच नारद मुनी होते. आता पावलोपावली नारद मुनी भेटतात, पावलोपावली. आणि भांडण नसताना नको तिथे लावतात. हे काळेकर नाही. पंढरपूरमध्ये गेलो तो, मायेच्या रूपाने यशोदेच्या पोटी राहिलेला आहे. आणि 8वे भगवान श्रीकृष्ण त्या कारागृहामध्ये जन्माला आले. बरं, 8वे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती, डायरेक्ट 8 वर्षाची. बरं का? अयोनी संभव, आईचा पत्ता नाही, वडिलांचा पत्ता नाही. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. कुठल्याही योनीमधून भगवंताचा जन्म नाही झाला. अयोनी संभव आहे. आईचा पत्ता माहिती नाही, वडिलांचा पत्ता माहिती नाही. 8 वर्षाची मूर्ती जन्माला आले. ती अष्टमीला आणि 8वा अवतार. भगवंत जन्माला आले. वसुदेवांना आनंद झाला. आनंदामध्ये नाचत होते वसुदेव. एका क्षणाचा विलंब न लागता तिथेच वसुदेव रडायला लागले. म्हणून देवकी माता विचारते, तुम्ही आताच हसत होते, नाचत होते, असं काय घडलं? जणी कंसासी कळलं माझ्या बालासी मारलं, माझ्या बालासी मारलं, माझ्या बालासी मारलं. माझ्या बालासी मारलं, माझ्या बालासी मारलं.
टाळी वाजवा. आता हे द्रुपद आपण लक्षात ठेवायचं. यांनी प्रमाण म्हटलं की मी टाळी वाजवायची. हा न सांगता मी विसरलो तर तुम्ही वाजवायची. प्रमाण म्हटलं की टाळी द्यायची. झणी कंसासी कळेला माझ्या बाळासी मारेल. देवकी ही जर कंसाला समजलं की 8वा भगवान श्रीकृष्ण जन्माला आलाय, एक कंसाला समजलं तर कंस माझ्या बाळाला मारेल. हे भगवंताने ऐकलं. आई वडिलांचं संभाषण चाललेलं देवाने ऐकलं. म्हटलं तुम्ही चिंता करू नका, तुम्ही एक काम करा, मला आताच याच घडीला इथून कुठे न्या, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या विसरले काय लगेच. आता मी जास्त प्रमाण देणार आहे. म्हणणारी मंडळी चांगले अरे का. एकदा एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्यांनी प्रमाण दिलं. बाबा पाठीमागे गाणार होते, प्रमाण दिलं. असं बेसुरी प्रमाण दिलं. मला राग आला. नारायण दादा कीर्तनामध्ये बेसुरी प्रमाण दिलं की राग येतो कीर्तन करायला, त्याची लय बिघडते ना. राग आला. म्हटलं गप्पा बस, म्हटलं त्या थांबा, म्हटलं त्याला थांबवलं मी. मला काय माहिती हा त्या कार्यक्रमाचा प्रमुख आहे तो. त्याने तिथेच टाळ ठेवला, निघून गेला. त्याच्या शेजारी होते ते मला म्हटलं महाराज तो गेला ना घरी. म्हटलं जाऊ दे ना. पुन्हा कीर्तनाची वाट लावली. पुन्हा परत मला म्हटलं अहो तो गेला ना घरी. म्हटलं जाऊ दे ना बाबा. अहो काय जाऊ दे, आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याच्या खिशामध्ये होतं. आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याच्या खिशामध्ये होतं. तो घरी गेला. नंतर म्हटलं आता 2000 कापणार तुझे. आता तू किती पाणी लाव मला. अरे का ना, आता म्हणणारे चांगले आहेत आज, त्यामुळे मी जास्त प्रमाण देणार, चिंतन कमी करणार. नंदाच्या घराला माझा नेई गोकुळाला, तिथे जी माया उपजली तिला इकडे घेऊन ये असं भगवंतांनी सांगितलं. पण त्यावेळी बेड्या होत्यात. वसुदेवांना चिंता पडली. हातापायला तर बेड्या आहेत. भगवंत म्हटले तुम्ही उचला तर खरं. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. आपोआप. बघा आध्यात्मिक आहे, ऐकायला एकदम सोपं आहे. देवाला डोक्यावरती घेतलं वसुदेवाने. कोणाला डोक्यावरती घेतलं? देवाला. काय झालं? बंधने आपोआप तुटले. निघाले वसुदेव, पाठीमध्ये घेऊन निघाले. खूप पाऊस होता. यमुनेला पूर आला होता आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये यमुनेमध्ये वसुदेव निघालेत. त्या यमुनेला सुद्धा एवढा आनंद निर्माण झाला होता. तिला आतुरता होती भगवंताचं दर्शन कधी होत आहे. अगदी इथपर्यंत पाणी आलं. भगवंताने विचार केला, म्हटलं आता देवाच्या वसुदेवाच्या मुखापर्यंत पाणी येणार. आणि म्हणून भगवंताने आपला डावा पायाचा अंगठा पुर चालला चट तासी लाविला गोष्ट. पुर चालला लाट तासी लाविला गोष्ट. पुर चालला चट तासी लाविला गोष्ट. पुर चालला लाट तासी लाविला गोष्ट. पुर चालला चट तासी लाविला गोष्ट. पुर चालला चट तासी लाविला गोष्ट. आता मी विसरलो होतो. तू
दूर चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट आपल्या डाव्या पायाचा अंगठा काढला. असं म्हणतं की देवाच्या पायामध्ये गंगा होती, बरोबर ना. आणि म्हणून पायाचा अंगठा ज्या यमुनेमध्ये भगवंतांनी सोडला, यमुना नदी उसरली बाबा. वसुदेव गेले नंदाच्या घरी यशोदेकडे, त्या भगवान श्रीकृष्ण उचललं आणि मथुरेमध्ये आले, त्या बंदीखान्यामध्ये आले. पुन्हा परत बंधने पडले. माझा मगाचा मुद्दा होता, देवाला डोक्यावरती घेतलं तेव्हा बंधने तुटली आणि माया डोक्यावरती घेतली पुन्हा परत बंधने पडली. आता कोणाला डोक्यावरती घ्यायचा विचार आपण करायचा की नाही. माया डोक्यावरती ठेवायची की देव डोक्यावरती ठेवायचा, सोपं आहे ऐकायला. देवाला जर का डोक्यावरती घेतलं तर बंधनं तुटतात आणि माया डोक्यावरती घेतलं पुन्हा बंधनं पडतात. कंस मामाला समजलं की 8वा भगवान श्रीकृष्ण जन्माला आलाय. मामा आले, ती माया जी आणली होती वसुदेवाने तिला उचललं. कंस मामाने गरगर गरगर फिरून खाली आपटणार, तेवढ्यामध्ये ती हातातून निसटली, उंच आकाशामध्ये गेली. वरून आवाज दिला, अरे मूर्ख कंसा, तुझं लागे अरे कंसा, अरे तू काय मला मारणार, तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय. सुकुर्ब वाढते तुझं लागी वधी उपजला मज आधी, माझ्या अगोदर जन्माला आले, गोकुळामध्ये वाढत आहे. हे शब्द कंस मामाने ऐकले आणि मग घाम फुटला. ताबडतोब सभा भरवली. अरे म्हटलं, आपला जो वैरी आहे तो गोकुळामध्ये जन्माला आलाय, आता त्याला कसा जन्माला आला याचा विचार करण्यापेक्षा त्याला मारायचा कसा याचा विचार करावा. इकडे पाठीमागे काय झालं, गोकुळामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी गवळण, तिला समजलं की यशोदेला मुलगा झाला. ते अख्ख्या गोकुळामध्ये सांगत सुटले. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणा ना, काय म्हणत, सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणी, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ना आता नका होत, आता मी म्हटलंय, याने म्हटलं तर वाजवायचं. मला टाळी नको आहे, मला फक्त आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद बस. महाराज तुम्ही म्हणत आहे म्हणून मी म्हणत नाही. ती सांगत सुटले अख्ख्या गोकुळामध्ये. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती की पुढे तटीवटे ते सुंत बडे. सुहासणीची गणबळ झाली. तिथे आमची जनाबाई होती बरं का, जनाबाई त्या गोपिकांच्या वेशामध्ये. ती म्हणून जनाबाई तिथे कोण आली, गोपिकांच्या वेशामध्ये जनाबाई होती. सुवासनीची गळबळ झाली. दासी जणी हेल घाली. वा, हेल माहिती का, हेल कशाला म्हणतात, महिला वर्ग कशाला म्हणतात हेल, नाही माहिती. हेल माहिती आहे ना. हा, आताच्या मुलींना समजणार, पण जुन्या महिला ज्या ते नक्कीच सांगणार.
हेल घालायला लागले बरं का. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला, एवढं आनंदाचं वातावरण गोकुळामध्ये निर्माण झाले. गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घराला. टाळी वाजवा. गोकुळी आनंद झाला टाळी टाळी बाळकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण गदाला. 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 राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. बोला बोला. राधे राधे बोल राधे राधे. राधे राधे बोल राधे राधे. राधे 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 राधे. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आजी आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला. आला आला गोकाना आला, आजी आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती गो यमुनेच्या काठी गोकुळी अवतरले. गोड हासे गाळात नाचू गावू ताळात पैंजन पथरले. गोपी आला नटून काना दिसतो उठून, गोपी आला नटून काना दिसतो उठून. नवनवतीचा शृंगार केला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आई आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. ओ मूर्ती अशी सावळे ग ओठावर बासरे, बोलवी तुरा संगती. कोण म्हणे गोविंद कोण म्हणे गोपाळ, कृष्णाला नावे किती. एवढा आनंद झालाय गोकुळीच्या सुखा अंत पर नाही रे का. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. गुडिया तोरणे करती कथा. काही लोक गुड्या उभ्या करायला लागले, एवढा आनंद झाला. काही लोकांनी गुड्या उभ्या केल्या, काही कथा करायला लागले. आणि काही गवळणी होते ना, त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये घातलं, पाळण्यामध्ये. आणि पाळणा हलवायला लागले. पाळणा येतो का कोणाला, महिला वर्ग नाही नाहीत. मथुरेमध्ये अवतार धरीला, कृष्ण देवकीच्या गर्भासी आला. ओढोनी बेडा बंद तोडीला, चरणाच्या ताप मार्ग लाविला. जो बाळा जो चरणाच्या
सोप्या मार्ग दाविला गोकुळामध्ये श्रीकृष्णाला नंदाच्या घरी आनंद झाला गुडिया तोरले सिकरी बांधती कुसुमाचे हार देवावर शिती कुसुमाचे हार आता आम्ही घेतलंय दुकान सर्व प्रकारचा माल ठेवावा लागतो आहे की नाही आहे ना जनरल दुकान असेल तर माल सर्व प्रकारचा लागतंय असं सांगावं लागत नाही हा माल आमच्या दुकानात नाही साहेब बरोबर ना सर्व प्रकारचा माल असावा लागतोय पाळणा हळवायला लागले एवढा आनंद निर्माण झाला गोकुळामध्ये पाठीमागे काय झालं कंस मामा भयभीत झाले सभा भरवले अरे म्हटलं आपला दुश्मन आहे आपला वैरी गोकुळामध्ये जन्माला आलेला मारायचा कसा आणि कोण मारणार याच्याकरता पैजेचा विडा म्हणला पहिला विडा कोणी उचलला असेल तर आपला सर्वांना माहिती आहे कोण मावशी पुतना मावशी काळ्याच्या कीर्तनामध्ये आल्याशिवाय काळ्याचा प्रसंग पूर्ण होणारच नाही विडाला विडाला प्रत्येक काळ्याच्या कीर्तनाने कीर्तनकाराने पुतना मावशी सांगितलीच पाहिजे आणि मला खूप दूर दिली लांब दिली आणि येण्याचा योगच आला नाही आज तुला मुलगा झाला हे मला समजलं आणि पाहण्याकरता मी आज आले कुठे भगवान श्रीकृष्ण यशोदा म्हटलं पाळण्यामध्ये झोपलाय भगवंताने ऐकलं म्हटलं आपण झोपण्याकरता आलेलं नाही देव झोपला तर देव झोपतो का झोपतो कोण आपण चिंता कोणाला असते आपली चिंता कोणाला तुझी चिंता त्याची सर्व आवडीने भावे हरिनाम घेते आवडीने भावे हरिनाम घेते तुझी चिंता त्याची सर्व फक्त आवडीने भावे हरिनाम घे बरं का मग तू झोप काही कर तुझी चिंता त्याची सर्व आहे भगवंत म्हटलं मी झोपण्याकरता नाही आलो बाबा हे आपलं पहिलं गिऱ्हाईक आहे याला असंच परत नाही पाठवायचं भगवंत रडायला लागले आक्रोश करून रडायला लागले त्या पाळण्यामध्ये देव आणि पुतना मावशी त्या पाळण्याजवळ गेली भगवंताला उचललं बरं का देवाचं रूप पाहिलं देवाचं रूप एवढं सुंदर होत आहे राजे सुकुमार शशिकला लोकलिया रवि शशिकला सुंदर देवाचं रूप पाहिलं शबाशी यांना आठवण आहे बरं का भगवंताचं रूप पाहिलं पुतना मावशीने आणि जे काम करण्याकरता आले ते विसरले बरं का पहिला पहिला नंदाचा
पाहिला पहिला 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 नंदाचा नंदन भगवंताला पाहिलं तिने वेधी येले म्हणा आणि का समाधी लागली तिला जे काम करण्याकरता आली ती विसरली भगवंता म्हटले आता ही ध्यानावरती नाही हिला ध्यानावरती आणलं पाहिजे आणि मग भगवंताने तिला ध्यानावरती आणलं त्यावेळी तिने उचललं आणि स्तनपान करायला घेतलं बरं का भगवंताने दूध पिलं दूध पिता पिता विष पण पिलं रक्त शोषण केलं पंच प्राण शोषण केलं त्या ठिकाणी पुतना मावशी मारली बाबा कथाभाग फार मोठा आहे आपल्या पुढे निघून जायचं कारण मला 12:30 ना 12:30 कारण रात्रीचे कीर्तनकार 2-2 तास घेतात आम्ही का नाही घेऊ तुमचा अधिकार 12:30 ठीक आहे पुतना मावशी मारले कंस मामाला समजलं पुन्हा परत दरबार भरवला आणि मग अनेक राक्षस पाठवले कागासूर पाठवला बरं का बगासूर पाठवला अनेक राक्षस मारले भगवंताने आणि शेवटी मग महाबल नावाचा भट होता तो निघाला म्हटला मी हे काम मी करेल निघाला आणि यशोदेच्या घरी आला दो ज्योतिष जे गागाचार्यांनी सांगितलं त्याच्या उलट सांगायला सुरुवात केली भगवंताला राग आला आपल्या भक्ताची निंदा केली आणि म्हणून भगवंताला राग आला भगवंताने काय केलं आपल्या घरामध्ये असणारं सर्व जे साहित्य होते सर्वांना आज्ञा केली आणि त्या महाबल नावाच्या भटाच्या पाठीमागे लावले तो पळायला लागलेला आहे त्याची परिस्थिती अशी झाली जनवे तुटले पंचांग फाटले 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 धोतर फाटले जनवे तुटले पंचांग फाटले जनवे तुटले पंचांग फाटले जनवे तुटले पंचांग फाटले डोंगर गळाले डुंगणाचे डुंगणाचे डुंगणा जनवे तुटले पंचांग फाटले जनवे तुटले पंचांग फाटले पंचांग फाटले थोडस बेसूर झालं ना जानवे तुटले बरे का पंचांगर फाटले धुंगणाचे धोतर सुद्धा सुटले अवस्था झाली त्या महाबळ नावाच्या भटाची आणि मग भगवंताला वाटलं आता त्या ठिकाणी अनेक राक्षस मारले बरं का अनेक राक्षस मारले आणि भगवंत त्या ठिकाणी वाढायला लागले वाढता 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 चुरू चुरू बोलायला लागले बोलता बोलता रांगायला लागले तलवे तलहात तलहात टेकीत तलवे तलहात तलहात टेकीत ताळ गुलगुले गुलगुले लागते ताळ गुलगुले गुलगुले लागते तलवे तलहात गुलगुले लागते तलवे तलहात तलहात टेकीत तलवे तलहात तलहात टेकीत ताळ गुलगुले गुलगुले लागते ताळ गुलगुले गुलगुले लागते गुलगुले लागते
रंगायला लागले, तळ वितळ हात टेकत डाव्या गुडघ्याने रंगायला लागलेले. भगवान शुक राजा परीक्षितला सांगताय, वैकुंठ नायक रांगत असे, 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 सुख सांगताच्या परीक्षिती, सुख सांगताच्या परीक्षिती, वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे. दुडू दुडू चालत माती खात, बरोबर आहे ना. क्षणात लोलती दोघे जण बलराम कृष्णा, क्षणात लोलती दोघे जण बलराम कृष्णा, वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत. भगवान परमात्मा रांगायला लागले, रांगता रांगता बोलू लागले, चुरू चुरू बोलू लागले. आणि बोलता बोलता पहिला शब्द माझ्या भगवान परमात्माच्या मुखातून आला, तो कोबरा अभंगाच्या पहिल्या चरणा सांग. विश्वाचा जाणीता, 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 स्वदेशी माता स्वदेशी माता, देशी माता, ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा टाळी टाळी. काय माहिती का, प्रवास करताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता हा आपला प्रवास आहे की नाही, रोडला प्रवास करत असेल तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पिलेला पाहिजे. प्रवास झाला आहे की नाही. हा देखील आमचा प्रवास आहे. मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि कीर्तनकार, 3 गोष्टी व्यवस्थित असल्या की प्रवास सुखकर होतो आहे की नाही. म्हणून टाळी वाजवायची. विश्वाचा जनिता तुकोबारा म्हणतात, जग ज्याने निर्माण केलं तो भगवान परमात्मा. आई कोणाला म्हणतोय, म्हणे यशोदेशी विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेशी माता. आयो आणि संभव आहे, पण यशोदे मातेचं एवढं भाग्य आहे की जगाच्या बापाने तिला आई म्हणून आवाज मारावा. बरं का, जगाच्या बापाने तिला आई म्हणून बाप आवाज मारावा. काय भाग्य असेल. म्हणे यशोदेशी माता. पण हा भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या एवढा अधीन आहे, एवढा अधीन आहे. तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, ऐसा ऐसा भक्ताचा ऐसा
ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे जसा आपला भक्त प्रीत लावेन बरे का भाव लावेन त्याप्रमाणे भगवान परमात्मा वागत असो. एकदा नंदाच्या अंगणामध्ये भगवान श्रीकृष्ण खेळत होते. यशोदेने पाहिलं, राधा नावाची गवळण त्या गवळणींनी पाहिलं कृष्ण खेळतोय. त्या राधाने आवाज म्हणला, कृष्णा इकडे. 3-4 आवाज मारले, कृष्णा. भगवंताने ऐकलं पण न ऐकल्यासारखं केलं. भगवंत ऐकत नाही, राधा आवाज मारते. राधा म्हटली, कृष्णा काय तू ऐकत नाही? आवाज मारते. म्हटलं मी नाही येत. भगवंत म्हटलं मी नाही येत. ये ना कृष्णा, असं का करतो? ये ना, आज माझ्या घरी कोणी नाही. काना चालू मंदिर ती राधा म्हणते, कृष्णा आज माझ्या घरी कोणी नाहीये. माझा सासरा बाजाराला गेलेला आहे आणि माझी सासू भ्रांती सासूचा नाही पता. भ्रांती सासूचा नाही पता. नष्ट झालं राजाने सांगितलं माझा सासरा बाजाराला गेलेला आहे आणि माझी सासू रायगड मध्ये काल्याच्या कीर्तनाला आले. आता माझ्या घरी कोणी नाही, तू ये. एक ब्रज भाषेमध्ये म्हणते बरं का, ब्रज भाषेमध्ये म्हणते, कना चल मारू घर तारू काम छे. चल मारू घर तारू काम छे. अशा भाषेमध्ये बोलावं लागलेले. भगवंत ऐकत नाही. तरी राधा म्हणते, तुला का मी वायबार बाई वाटले का रे? कृष्णा तू ऐकत नाही. मी एवढी प्रेमाने आवाज मारते तुला, तू ऐकत नाही, लक्ष देत नाही. तुला वायबार बाई वाटलं? मी व्याभिचारी करणारी स्त्री वाटली का तुला? तुला माहिती आहे का मी पंढरपूरची वारी करते.
माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. वा मी एकादशी करते, उपवास करते. अजून सांगू म्हटले, माझ्या दरवाजामध्ये झाड आहे ना, कसले? तुळशीचं. मारू अंगन में तुलसी ना धाड छे, अंगन में तुलसी ना धाड छे. माझ्या अंगणामध्ये तुळशीचं झाड आहे आणि माझं नाव काय? राधा गवलन मारू नाम छे. अरे का, राधा गवलन माझं नाव आहे. वायबर बाई नाही, प्रेमाने बोलवते तुला. बघून तू गेले, तिच्या घरामध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर तिला त्यांनी राधेने विनंती केली, कृष्णा आता मोठा होणार आहे, मोठा हो. भगवंत म्हटले नको. नाही म्हटले मोठा हो. लागे तैसी ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी. भगवंत मोठे झाले आणि जसे मोठे झाले बोलण्याचा आवाज आतमध्ये येतो म्हणून हिच भ्रतार दरवाजामध्ये कडी ठोकवायला लागले. राधे, ओ राधे, कोणाचा आवाज येतोय? पुन्हा परत राधेने देवाला विनंती केली, देवा कृष्णा रे लहान हो, अरे लहान हो. भगवंत म्हटले तो आता तो मंत्र आपल्याला माहिती नाही, आपल्याला फक्त मोठा होण्याचा मंत्र माहिती होता. हा लहान होण्याचा मंत्र आपण शिकलोच नाही. हा मंत्र आपल्याकडे नाही आहे. म्हणजे तुझ्या पाया पडतो, लहान हो. पुन्हा परत देवाने लहान हो. बरे का, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी पृथ विढोबार. मी हार जास्त ठेवत नाही बरं का बाबा, कारण हार जास्त घातले तर हारायला नको. हार घालणारे बरेचसे हारले, हे टिकलं पाहिजे, टिकवणं महत्वाचं आहे की नाही. म्हणून हार नको, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तुपण तोची सुखी. भगवान परमात्मा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी पत. अनेक प्रकारे त्या ठिकाणी
जसं जसं भक्तांनी सांगितलं तसं भगवंत वागले आणि त्या गोकुळामध्ये भगवंत रांगायला लागले. रांगता रांगता त्या सर्व गोपाळांना एकत्र केलं आणि सभा भरवली. म्हटलं अरे आपल्या गोकुळामधलं दही दूध लोणी हे राक्षस मंडळी खाते आणि पुन्हा आपल्यावरती स्वारी करते. उद्यापासून आपल्या या गोकुळामधलं दही दूध लोणी मथुरेमध्ये जाता कामा नये. हे आपण आपल्या गोकुळामध्येच आपणच आपल्या मुलाबाळीने खायचं. काही जुनी जाणती लोक होते, म्हटले काय कालच्याला जन्माला आला आणि आम्हाला शिकवतंय. कधी कधी असं होतं, वयामानाच्या हिशोबाने लोक म्हणतात काय कालच्याला निर्माण झाल्याने आम्हाला जुन्या लोकांना शिकवतंय की नाही. पण कधी कधी त्याच्या ज्ञानाचा सुद्धा विचार करावा लागतो. माणूस ज्ञानाने मोठं. मला दादा महाराज म्हटले बरं का, मी जेव्हा पारायणाला तुकाराम महाराज दादांची तारीख घ्यायला गेलो, काय मोठ्यांचे शब्द असतात बघा. स्वतः गुरुवर्य मला म्हटले पप्पू अरे गुरुवर्य सद्गुरु हे नाव आनंद नाही. काय शब्द बरोबर बघा. सद्गुरु हे नाव आनंदला नाही, त्याच्या ज्ञानाला आहे. कधी कधी माणूस ज्ञानाने मोठा असतो, त्याच्या वयाकडे नाही बघायचं. जरा म्हटला अरे बाबा तुझ्यासारखं मोठं होऊन खारट राहण्यापेक्षा लहान होऊन गोड राहिलेलं बरं. विठाला विठाला म्हणून सांगितलं कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. त्या ठिकाणी सर्व संघटना तयार केली भगवंताने. म्हटलं आपल्याला जायचं ना, जाण्याकरता शिकारायला जाण्याकरता सर्व साहित्य घेऊन जावं लागतं. मग सर्व कोणी काटे घ्या खराटे घ्या असं अनेक अनेक सांगितलं. ते गोपाळ म्हटले भगवंता चोरी कर्म तर आम्ही ऐकले सर्व काय आम्हाला माहिती आहे. गोपाळ म्हणती चक्रपाणी चोरी कर्म ऐकले श्रवणी, पण खराटे काटे मृतिका घेऊन न देखी कोणी निघाला. हे चोरी करणं आम्हाला सर्व माहिती आहे, पण अरे हे सर्व वस्तू घेऊन जातात असं आम्हाला हे कधी पाहिलं नाही. भगवंत म्हटलं अरे वेड्यानो आपण ज्याच्या घरी जाणार त्याने काय आपल्याला का आदर सत्कार करून बोलवलं नाही, आमंत्रण देऊन बोलवलं नाही. आपण चोरी करायला जाणार आहोत. चोरी करायला जाणार तर सर्व साहित्य सोबत पाहिजे. म्हटलं कशा करता नाही. म्हटलं आपण गेल्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये शिरलो आणि मग साचल ऐकता गवळणी कवाडे धरती धावणी कराटे पसरा त्यांच्या अंगाने पायी चुंबकुनी गुंतीला. आपली बरोबर जर का त्या गोपिकाने ऐकलं तर आपल्याला पकडण्याकरता येतील. पकडण्याकरता याच्या अगोदर आपण ते काटे सराटे त्यांच्या पायाखाली टाकायचं, मग ते त्यांच्या पायामध्ये गुंतील आणि थांबतील तिथे. काही तर्कवितर्क म्हणले तेही चुकवून आले आम्हाला बरं का. ते जर चुकवून आल्या तर भगवंत म्हटले तेही चुकवून आल्या आम्हाला तर मूर्तिका घाला त्यांच्या डोळा. पुढे काय नेत्र चोलती तव तुम्ही पळा नवळ कळा. सांगितले ती मूर्ती गाळी माशी असते ना माती, ती त्यांच्या डोळ्यामध्ये टाका आणि जोपर्यंत डोळे चोलतायत तोपर्यंत आपण निघून जायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंतांनी वातावरण निर्माण केलेले आणि भगवंत त्या ठिकाणी रांगू लागले, चोऱ्या करू लागले. रांगत रंगणी चोरी तलोनी रांगत रंगणी चोरी तलोनी रांगत रंगणी चोरी तलोनी रांगत रंगणी चोरी तलोनी धरती गवळाली धरती गवळाली बांधित चरणी वेली गाराले बांधित चरणी वेली गाराले बांधित चरणी वेली गाराले बांधित चरणी वेली गाराले यशवंत साजले बांधित कुसुल तबाले देवल केले साजन कृष्ण रांगायला लागले. रांगता रांगता चोऱ्या करायला लागले. त्या गोपिका कंठाळल्या आणि मग त्या गाराने घेऊन यशोदेकडे गेल्या. यशोदेला म्हटलं यशोदे यशोदे कृष्णा सांगावे गोकुळी राहावे की आम्ही या गोकुळामध्ये राहावे का न राहावे. यशोदे म्हटलं काय झालं. तुझा भगवान श्रीकृष्ण खोड्या करतोय. यशोदेला राग आला. यशोदा माता म्हटले किती खोटं बोलता तुम्ही. माझा भगवान श्रीकृष्ण सगुण बाळ आहे.
बाळ सगुण गुणाचे तान दिसतय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे तान बाळ दिसतय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे तान बाळ दिसतय गोजिरवान लटकच घेता आलं ग गोकुळच्या दारी लटकच घेता आलं ग गोकुळच्या दारी म्हटलं काय माझ्या पोरावरती आळ घेताय तुम्ही माझं बाळ सगुण गुणाचं बाळ आहे तुम्ही खोटे सांगताय किती लहान आहे 5 वर्षाचं माझं बाळ ग अंगणी खेळ खेळ ग 5 वर्षाचं माझं बाळ ग अंगणी खेळ खेळ ग घेता आलं ग गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी पूर्ण गवळण बघा यशोदा माता म्हटली तुम्हीच त्याची खोड करताय तुम्ही लपून याची गोटी गाड घेता जग जेटे लपून याची गोटी गाड घेता जग तुमची एवढीच रीता खोटी ग गोकुळच्या नारी तुमची एवढीच रीता खोटी ग गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भवराग आड घेता शारंग दराग तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी अशा प्रकारे यशोदा माता त्याला बडबड करायला लागले त्या गवळींना सुद्धा राग आला त्याच्यामध्ये एक गवळण होती ती असं भगवंताकडे बोट केलं म्हटले कृष्णा तुझी आई आता मानत नाही ना तू उद्या माझ्या घरी ये तुला बांधून ठेवतो म्हटले उद्या फक्त ये माझ्या घरी असं बोट केल्याबरोबर भगवंत मनातले म्हणत म्हटले उद्या कशाला आजच येतो ना तुम्ही चला तिकडे म्हटलं पुढे आम्ही मागून येतो ती घरी जायच्या अगोदरच पोचले होते घरी गेले तिचा पती आणि ती झोपल्यानंतर भगवंताने काय केलं त्याची दाढी आणि तिची वेणी एकत्र गाठ बांधली अशी गाठ बांधली रात्रीचं जाग आल्यानंतर ती एकीकडे उडून तो एकीकडे उडा तो तिला बडबडायला लागला मत्त होणी माझली धांगडी करते ओढाओढी मजा लागे तर म्हटलं आता तुला या वयामध्ये मला या प्रकारे वागणं तुला शोभतंय का ती म्हटलं मी कुठे ओढते मग काय झालं अहो म्हटलं बघा तरी मग भाईला हात लावून पाहिलं तर हिची वेणी आणि त्याची दाढी एकत्र म्हटलं हे काम कोणाचं असावं दुसरं कोणाचं नाही हे यशोदेच्या पोराचं काम असं आणि मग निघाला मोर्चा तिकडे पुन्हा परत गाऱ्याने घेऊन जात असताना परिस्थिती अशी झाली बरे का आता ती राधा उंच होती आणि तिचे पती होते व्रतर होता तो ठेंगू होते बरं का पण ती अशी उंच असल्यामुळं जाताना ओढताना तरी ना बरे का राधा गरगर गिरक्या घेई पुढे काय गवली बरोबर राधा गर गर गिरक्या घेरीन राधा गर गर गिरक्या गर गर गिरक्या घेईन गवली वरवर दाढी करी गवली बरोबर दाढी करी गवली वरवर दाढी करी दाढी करी गवली वरवर दाढी करी गर गर गिरक्या घेईन गवली वरवर दाढी करी राधा गरगर गिरक्या घेईन गवळी वरवर दाढी करी अशी अवस्था झाली भगवंत अगोदरच बसले म्हटले आई आता पुन्हा परत गारण येणार आहे अरे का अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताने खड्या चालू केले गवळण आली म्हटले यशोदे अष्टदल माझ्या अंगणामध्ये काढलं अष्टदल काढले अंगणी त्यावरी मोते चक्रपाणी अशी सुंदर रांगोळी काढली होते तुझा भगवान श्रीकृष्ण आला आणि त्याच्यावरती लघुशंका केली बरे का दुसरी गवळण म्हटली रात्री आला आमच्या घरा दारे नितला होता म्हातारा घेऊन टाकाचा देरा
सैराटावरती आता काय गरज आहे का म्हणजे रात्री आमच्या घरी आला माझा म्हातारा सासरा दरवाजामध्ये झोपला होता आणि ताकाचा डेरा उचलला आणि त्याच्या डोक्यामध्ये फोडला. दुसरी गोडून आली म्हटले यशोदे काय सांगू तुला तुझा भगवान श्रीकृष्ण आमच्या घरी येतो स्वतः दही दूध लोणी खातो येतो आमच्या घरा रोज येतो बरं का स्वतः येतो दही दूध लोणी हा खातो आणि ते उष्टे हात आमच्या सुनेच्या तोंडाला पुसतो बरं का. अवरिया वरिया पुला काना नाचेला आमच्या सुना नाचेला आमच्या सुना अवरिया वरिया पुला काना नाचेला आमच्या सुना नाचेला आमच्या सुना यशोदे तुझ्या पोरालावर पुला काना नसिएला मुच्या सुना नसिएला मुच्या सुना यशोदे आमच्या सुना आणि नासिल्या तुझ्या पोरलावर तुला किती कारण सांगायचं यशोदे तुला लाज वाटत नाही अजून लाज नाही तुझ्या मना यशोदे तुला अजून लाज वाटत नाही किती कारण सांगायची तुला अजून लाज नाही तुझ्या मना तुझा तुलाची गोड वाटे काना तुझा तुलाची गोड वाटे काना 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 नासिएला आमच्या सुना नासिएला आमच्या सुना नासिएला आमच्या सुना. अशा प्रकारे यशोदे मातेला हिनवलं बरं का तुला लाज वाटत नाही का तुझं पोरग तुला गोड असेल पण आमच्या घरी खोडे करते ना आमच्या सुना नसवले ना आवार तुझ्या पोराला असं बोलल्यानंतर मग यशोदा म्हटले आता काही ऐकत नाही मग काय करायचं म्हटलं थोडं नको करू माझे बाबा थोडं नको करू माझे बाबा थोडं नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा थोडं नको करू माझे बाबा थोडं नको करू माझे थोडं नको करू माझे थोडं नको करू माझे. यशोदा नाना प्रकारे समजवायला लागलेल्या पुष्टाला नको खोड्या करू अरे का भगवंत ऐकत नाहीत म्हणून मग काही लोकांनी सांगितले यशोदा एक काम कर आता तो गणपती बाप्पाला नमस्कार संकष्टी चतुर्थी कर बरं का आणि नमस्कार गणपती बाप्पाला नवस केला भगवंताने विचार केला की गणपती बाप्पाला थोडासा मान द्यावा मग 1 महिना देवानी खोडी केली नाही 1 मास देवाने खोडी नाही केली प्रचिती आली यश आहे नवस फेडण्याकरता त्या ठिकाणी असं म्हटलं की त्या काळामध्ये 15 किलो खोबरं किसलं होतं बरं का काय मोदक बनवण्याकरता आणि मोदक घेऊन गेले काहीतरी विसरली कृष्णाला सांगितलं कृष्णा इथे थांब मी काही वस्तू विसरली ती आणण्याकरता जाते भगवंत म्हटले ठीक आहे जावा तुम्ही देवाच्या समोर हराभार मोदक ठेवले ते मोदक देवासाठी बनवले होते आई गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण त्या गणपती बाप्पाला दम घ्यायला सुरुवात केली ना म्हटलं हे बाबा हे माझ्या आईने बनवलंय गणपती बाप्पाला सांगितलं हे माझ्या आईने बनवलं इथे माझा हक्क आहे इथं अधिकार आपलाय हे तुझं काम नाही म्हटलं जास्त गडबड केली तर मला देण ठेवून म्हटलं अरे का जास्त गडबड केली तर ठेवून दे म्हटलं म्हटले गणपती बाबा म्हटले नाही तुमचं तुम्हीच खावा तुमच्या आईला का हा उपदेश करायला आम्ही सांगितलं नव्हतं अरे का ते मोदक खाल्ले देवाने काय केलं ती मूर्ती सुद्धा तोंडात टाकली तेवढ्यात आई आली आई विचारते अरे कृष्णा मोदक काय झाले मूर्ती कुठे गेली भगवान श्रीकृष्ण म्हटले आई तुला कुठे माहिती या देवांचा बाप मी अरे का पण आई तुला समजलं नाही मी काय करू या सर्व देवांचा बाप मी
तुला नाही समजलं मी काय करणार. देवापासी पुसे देव काय झाला. पुढे काय महाराज. हा देवालाच विचारते आई बरं का देव काय झाला. भगवंत म्हटलं तुलाच माहिती ना मी देव आहे ते. अशा प्रकारे खोड्या करायला लागले. म्हटलं आता काय ऐकणार. मग आता काय याला कुठे शाळेमध्ये पोटात. त्यावेळेची शाळा कुठे गुरे राखण्याची. म्हटलं उद्यापासून तुम्ही गुरे घेऊन कुठे जायचं वनामध्ये जायचं. आणि मग भगवंत म्हटले ठीक आहे. आणि मग सर्व गोपाळांना आवाज दिला. अरे तुम्ही गाया घेऊन अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. गाया घेऊन सारे आणि मग जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या वनामध्ये देवाने त्या ठिकाणी अनेक खेळ खेळले बरे का. अनेक खेळ खेळले. खेळ मांडीला वाला वंटी बाई. खेळ मांडीला वाला वंटी विमान केला पवटोडी. लागतील पाही रे. अनेक खेळ खेळले त्या ठिकाणी. आणि मग भगवंत म्हटले आता काय करायचं. आता भरपूर झालं की नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. अनेक प्रकारचे खेळ खेळले त्या ठिकाणी. आणि रोज भगवान परमात्मा त्या ठिकाणी काला करायला लागले. रोज काला करायला लागले. आणि मग भगवंतांनी त्या गोपाळांना विचारलं तुम्ही म्हटलं की अगोदर आम्हाला खायला भेटत नाही. आता माझ्या संगती आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय. ते सर्व गोपाळ म्हटले तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे देवा. तुझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही जे पाहिलं ना ते सुद्धा आम्हाला मिळायला लागलेले आहे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहले. अरे देवा घरी ताकाचे सरोवर बरे का. आमच्या घरी ताकाचे सरोवर आहे. पण इथे काय भेटतं. इथे नवणिताचे पूर बरे का. परमार्थामध्ये नवणीत भेटतं बरे का. येथे लवणीताचे पूर. आणि मग देवा तू आता जरी आम्हाला हाकलून लावलं ना तर तुका म्हणे आता आम्ही न जावं दवडीता. तू आम्हाला हाकलून जरी लावलं ना देवा तरी आता आम्ही तुझ्या संगतीमधून जाणार नाही. तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकोबरा सुद्धा म्हटले उपजून या पुढे येऊ काळा खाऊ दैवात दाढेश्वर माऊली. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. निष्काम निराळा गोपी लावे येला चला ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. गेले दुरी
पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे वाहतीचा धारा वाहतीचा धारा यारे देहचा पुतरा यारे देहचा पुतरा यारे देहचा पुतरा यारे देहचा पुतरा यारे देहचा मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे कोण म्हणतंय तुका म्हणे हॅलो नाही म्हणणार हॅलो रे रे ना रे रे रेना तो काम है ने भूमंडले तो काम है ने भूमंडले तो काम है आम्ही
कालावाटू एकामेका कालावाटू वैष्णवनिका संभ्रम 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 सारे गर 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 सारे गर 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 साबा माबा साबा माबा धाबा माबा धाबा माबा गा माबा गर दा गर रे काली धाबा धाबा माबा रे वैष्णवनिका संग्राम कालावाटू एकमेका एकमे अकमे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुरे वेवा पुढे उतरली हा नाही उच्चारिला भिकारण्य आपुला करा क्षमा पराग महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा पापाया पैकी करा क्षमा पराग महाराज तुम्ही म्हणे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठाव सर्वांनी आरतीला